हरिओम, कसे आहात आपण सर्वजण? माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे हिवाळा. हिवाळ्यामध्ये तुमची ऋतुचर्या, दिनचर्या व रात्रीचर्या कशी असावी हे मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहे. तसेच या ऋतूमध्ये तुमचा आहार, विहार, तुमची स्किन केअर रुटीन आणि केसाचं आरोग्य कसं राखावं ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदानुसार पंचकर्म कोणतं करायला हवं ही गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघावा. तर आता आपण व्हिडिओला वेळ न दवडता सुरुवात करूया. गुलाबी गुलाबी थंडी आणि गारगार वारा, दवबिंदूंनी नटलेला परिसर सारा, कंपित काया अन थरथर धारा, किरण देतसे उबदार सहारा. तर ह्या व्हिडिओचा सगळ्यात पहिला विषय आहे व सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे झोप. आपण झोपेपासून का सुरुवात केलेली आहे? कारण की आपल्या दिवसाची सुरुवातच झोपेतून उठून होते. त्याच्यामुळं हिवाळ्याच्या दिवसात आपली झोप कशी असावी? सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगते की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीची सुरुवात हा आपला हिवाळ्याचा एक ऋतुचर्येचा एक भाग असतो. तर हिवाळ्याच्या मध्ये झोप तुमची रात्री पूर्ण झोप झाली पाहिजे. 7 ते 8 तास ही झोप तुमची झाली पाहिजे. त्याचप्रमाणे दुपारी जे लोक झोपतात त्यांना वाटतं की दुपारी झोपल्याने आपल्याला आराम मिळेल, तर हिवाळ्याच्या दिवसात तरी दुपारी झोपू नये. त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की ऑलरेडी आपला कफ वाढलेला असतो आणि ज्यांची कफ प्रकृती असते ते हिवाळ्यामध्ये अजून जास्त वाढते व आपल्याला कफ जास्त होण्याची किंवा सर्दी जास्त होण्याची, आळस निर्माण होण्याची जी काही लक्षणे आहेत, जे काही त्रास आहेत ते अजूनही वाढू शकतात. त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये दुपारी झोपणं शक्यतो टाळावं. दुसरा विषय आहे आपला व्यायाम. काही लोकांना वाटतं की व्यायाम हा हिवाळ्यामध्ये करू नये, शांतपणे गोधडी घ्यावी आणि झोपून टाकावं. तर असं नाही आहे. हिवाळ्यामध्ये व्यायाम सगळ्यात जास्त करायला हवा, कारण की संधिवात, आमवात हे जे काही आजार आहेत, जे आपली बोटं आहेत ती आखडतात किंवा पायाचे जे गोळे आहेत ते येतात. आपलं जे संधिवातामध्ये सगळ्या ज्या संधी आहेत, आपल्या जे जॉईंट्स आहेत आपल्या शरीराचे, ते सगळे दुखायला सुरुवात होते. त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये तुमचा व्यायाम भरपूर पाहिजे. त्यामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार घाला, प्राणायाम करा, छोट्या मोठ्या शरीराच्या हालचाली करा. अगदी कवायत प्रकार शाळेमध्ये शिकला ते केला तरीही चालेल, पण व्यायाम हा नक्की करावा. अर्धा ते 1 तास व्यायाम सकाळचा तुमचा झालाच पाहिजे. व्यायाम केला तर तुमचं आरोग्य अजून जास्त निरोगी राहील. तिसरा विषय आहे आता आहार. आपला आहार कसा असावा? तुम्हाला माहित असेल जानेवारी येताच आपल्याला पहिल्या सणाची चाहूल लागते, ती म्हणजे मकर संक्रांत. संक्रांती म्हणली की काय आठवतं? तिळगुळ, तीळ आणि गूळ ह्या दोन्हीचं जे मिश्रण आहे ते निसर्गानं असं तयार केलेलं आहे किंवा आपल्या पूर्वजांनी इतकं छान आपलं जे रुटीन बनवून दिलेलं आहे. त्याच्या पाठीमागे पण भरपूर कारण आहेत. जानेवारीच्या सुरुवातीला थंडी भरपूर असते, डिसेंबरमध्ये पण थंडी भरपूर असते. तर या थंडीमध्ये काय खावे? तीळ आणि गूळ. तीळ पण उष्ण असतं आणि गूळ पण उष्ण गुणधर्माचं असतं. त्याच्यामुळं आपल्या शरीराची जी चलन आहे, आपल्या शरीराचं जे चलन आहे ते थोडंसं थंड असं झालेलं असतं. आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते. त्यासाठी तीळ आणि गुळाचं मिश्रण म्हणून तिळगुळ आपण खातो. तर तिळाचे लाडू आपण करतो गुळ घालून. हे खायला खूप चांगलं आहे. तुम्ही रोज हे खाऊ शकता. जसं नोव्हेंबर महिना संपायला सुरू होईल तसे आपण हे पदार्थ खायचे आहेत. तसे हल्ली तिळाची वडी म्हणून मिळते, तिळाची पापडी मिळते, तीही तुम्ही खाऊ शकता. आहारामध्ये जेवणामध्ये तुम्ही साजूक तूप घालून भाताची खिचडी खाऊ शकता किंवा बाजरीची भाकरी हे एक मेन गोष्ट आहे जे तुम्ही खाऊ शकता. कारण की संक्रांतीबरोबरच भोगी हा आपल्या मराठी महिन्यामधलाच एक सण सुद्धा आहे. भोगीमध्ये आपण काय खातो? मिळणाऱ्या सगळ्या भाज्या खातो व त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी खातो. बाजरीवरती पण आपण तीळ टाकतो. तुमच्या घरामध्ये सुद्धा बनत असते. तर हे का खायचं? याच्यामागचं कारण असं आहे की बाजरी हे एक असं धान्य आहे जे उष्ण आहे, आपल्या शरीराला उष्णता देतं. आणि बाजरीवरती जर तुम्ही लोण्याचा गोळा ठेवून खाल्ला तर त्याच्यापेक्षा सुंदर आणि चविष्ट असं जेवण कुठेहीच नाही. त्याच्यामुळं तुम्ही
लोणी, तूप ह्याचा वापर ह्या दिवसामध्ये जास्त करायचा आहे. ह्या दिवसामध्ये वजन वाढलं तरी चालत नाही, कारण की शरीराला, आपल्या अंगाला आतून उष्णतेची आणि स्निग्धतेची गरज आहे. थंडीमुळे आपली स्किन रुक्ष पडत असते, त्याच्यामुळं आपल्याला स्निग्धतेची भरपूर गरज असते. तूप आणि लोणी असे पदार्थ या दिवसांमध्ये जास्त खायला पाहिजे. त्याचप्रमाणे काढा हा रोज सकाळी का प्यायचा, कारण की झोपल्यामुळे आपला जो कफ आहे तो संपूर्णपणे आपल्या ह्या डोक्याच्या भागामध्ये साठत जातो. त्याच्यामुळं तो पूर्णपणे निघून काढण्यासाठी आपलं जे ही नलिका आहे आपली गळ्याची, जी फुफ्फुसापर्यंत गेलेली आहे, तिला मोकळं करायचं. त्याच्यासाठी आपण काढा घ्यायचा आहे. तर आता काढ्यामध्ये घालायचं काय काय, तर काढ्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं. पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी दालचिनी, चिमूटभर दालचिनी, चिमूटभर काळ्या मिऱ्याची पूड, थोडंसं आलं, सुंठही तुम्ही घालू शकता. ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या उकळायच्या आहेत. तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुळशीची पानं सुद्धा तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. तुळशीची पानं इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप महत्त्वाची असतात. ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या उकळायच्या आहेत आणि गाळून घेऊन तुम्ही त्या प्यायच्या आहेत. सकाळी सकाळी कपभर चहाच्या ऐवजी जरी तुम्ही हे पिलात तरी तुमची इम्युनिटी वाढेल, शरीरातली उष्णता सुद्धा वाढेल आणि ऑक्सिजन, जे शरीरामध्ये ऑक्सिजन आहे ते सुद्धा वाढायला मदत होईल. आता ही झाली आहाराची गोष्ट. आहारामध्ये रात्रीचं जेवण पण आपलं थोडंसं हलका असावं. रात्रीच्या जेवणामध्ये झोपताना तुम्ही, रात्रीचं जेवण झाल्यानंतर झोपताना तुम्ही बदाम दूध सुद्धा घेऊ शकता. कडक दूध आणि त्यामध्ये बदाम असे घालून किंवा केशर दूधही तुम्ही घेऊ शकता. आता चौथा विषय आहे विहार. विहार म्हणजे आपलं राहणीमान कसं असावं. हे तर गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे की बाहेर फिरताना वगैरे स्वेटर तर मस्ट आहे. स्वेटर हे घालावंच, मफलर असेल तर मफलर घालावं आणि सॉक्स हे घालावेच, कारण की हल्ली फरशा इतक्या गार असतात की आपल्याला कळतही नाही की त्यातून जे निघणारे वेगवेगळे ज्या गोष्टी असतात त्या आपल्या शरीरामध्ये गारवा निर्माण करतात आणि तेच एक संधिकाराचं मूळ कारण बनतं. त्याच्यामुळं सॉक्स किंवा जमल तुम्ही घरात असाल, घरात वावरत असाल तर चप्पल हे तर तुम्ही घातलंच पाहिजे. ही झाली विहाराची गोष्ट. आता थंड हवेच्या ठिकाणीही तुम्ही फिरायचं नाही आहे. कान कायम पॅक असावे. जर गाडीवरून वगैरे तुम्ही कुठे जात असाल तर कानामध्ये कॉटन घालायला विसरू नका. आता आपली पुढची गोष्ट आहे की संधिवात. संधिवात ज्यांना आहे त्यांचं ह्या ऋतूमध्ये दुखणं खूप वाढतं, शरीरामध्ये वात वाढत असतो, त्याच्यामुळं ह्यामध्ये दुखणं खूप असं वाढतं. तर ह्यासाठी आपण काय करू शकतो, तर वाफ घेणे. वाफ घेऊ शकता तुम्ही. जर सर्दीचा जास्त त्रास असेल तर तुम्ही वाफ घेऊ शकता. पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं आलं टाकून जरी वाफ घेतलात आणि तुम्हाला भरपूर फरक पडेल. तर वाफ कशी घ्यावी हे आता मी तुम्हाला सांगते की गरम पाणी आपण घेतो तर वाफ आपण का घेतो, तर आपले जे सायनस आहे, जो आपला हा सगळा डोक्याचा भाग आहे, प्लस आपली ही नलिका आहे, श्वसन नलिका आणि फुफ्फुस, हे सगळं मोकळं होण्यासाठी आपण वाफ घेतो. तर वाफ घेताना आपण नाकातून वाफ वरती ओढायची आहे आणि तोंड उघडून बाहेर सोडायचे, जसं याप्रमाणे आपण सोडून द्यायचे. म्हणजे हा सगळा जो तुमचा एरिया आहे तो सगळा मोकळा होतो. हवा तुमची वाफ आहे जी गरम पाण्याची ती आतपर्यंत जाते. तसे स्किनला सुद्धा वाफ ही खूप गरजेची आहे. आता संधिवात लोकांसाठी सांगते, पंचकर्म हे उत्तम आहे. ह्या दिवसामध्ये शिशिर ऋतूमध्ये पंचकर्म हे करायलाच हवं. त्यामध्ये स्नेहन आणि स्वेदन असे 2 प्रकार असतात. स्नेहन म्हणजे तेलाने मालिश करणे. 2 प्रकार असतात स्नेहाचे, एक बाह्य स्नेहन आणि एक अभ्यंतर स्नेहन. बाह्य स्नेहामध्ये तुम्हाला तेलाने मालिश केली जाते व्यवस्थित. ती तेलाने मालिश केला तुमच्या पूर्ण शरीराची तर तुमचा वात निघून जाईल. त्याचप्रमाणे आता अभ्यंतर स्नेहन म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तूप खाऊ शकता. जे स्निग्ध पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊ शकता.
स्नेहन आणि स्वेदन. आता आपलं स्नेहन झालेलं आहे. स्वेदन म्हणजे वाफ घेणे. ज्याप्रमाणे आपण तोंडाला वाफ घेतो तसंच पंचकर्म सेंटरमध्ये तुम्ही बघाल तर एक वाफेची पेटी असते आणि त्यामध्ये तुम्हाला स्नेहन करून बसवलं जातं, म्हणजे संपूर्ण शरीराला वाफ मिळते. ते स्नेहन आणि स्वेदन करण्याचा भरपूर फायदा आहे. तसंच तुम्हाला विविध जर व्याधी असतील, पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही ह्या दिवसामध्ये वमन घेऊ शकता. तर तुम्हाला जडत्व किंवा स्थौल्य असाल, तुमचं वजन जर कमी होतच नसेल तर तुम्ही या ऋतूमध्ये विरेचन घेऊ शकता. तर ह्या पंचकर्मच्या गोष्टी ह्या दिवसात घेतल्यानं भरपूर फायदा होतो आणि वर्षातून एकदा पंचकर्म हे घ्यावं. आता विषय आहे की आपली केस कशी असावीत, केसाची निगा कशी राखावी. तर ह्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडते आणि त्वचा कोरडी पडल्यामुळे कोंडा होण्याची समस्या भरपूर जास्त असते. त्याच्यामुळं नीट ऑइलिंग करायचं आहे. संध्याकाळी म्हणजे रात्री झोपायच्या वेळेला तुम्ही कोमट तेल करून डोक्याच्या मुळाशी नीट या प्रकारे अशी मसाज करायचा आहे आणि केस घट्ट बांधून परत कोमट पाण्याने दुसऱ्या दिवशी धुवून परत थोडंसं सिरम असेल तर सिरम नाही तर ऑइल थोडंसं लावायचं आहे. तसेच केसांना सुद्धा वाफ द्यायची आहे, म्हणजे केसांची मुळे नीट अशी घट्ट होऊन राहतात. आता आपली 6वी गोष्ट आहे स्किन केअर रुटीन. तर स्किन केअरसाठी आपण काय करायचं आहे, अगदी सोपा आणि घरामध्ये आपण करू शकणारा असा एक फेस पॅक मी तुम्हाला सांगत आहे. जास्त वृक्ष अशा गोष्टी ह्या ऋतूमध्ये करायच्या नाही. साध्या आणि सिंपल गोष्टी करायच्या जेणेकरून आपली स्किन ग्लो होते आणि सुरतुक्या वगैरे पडत नाहीत किंवा कोरडी पडत नाही. तर पहिली गोष्ट आहे डाळीचं पीठ. सगळ्याच्या घरामध्ये तर हे असतंच. डाळीचं पीठ 1 चमचा घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर घरामध्ये जे तांदूळ असतात ते सुद्धा तुम्ही मिक्सरमध्ये एकदम ग्राइंड करू शकता किंवा बारीक करू शकता. त्याच्याच बरोबर त्यामध्ये थोडंसं मध घालायचं आहे आणि थोडंसं कच्चं दूध म्हणजे रॉ मिल्क म्हणतो आपण ते घालायचं आहे. हे चांगलं फेटायचं आहे मिक्सचर आणि तोंडाला लावायचं आहे. हे दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता किंवा संध्याकाळी घरी आल्यानंतर फेस वॉश वगैरे करून सुद्धा करू शकता. 15 मिनिटं ठेवायचं आहे आणि परत चेहरा धुवून टाकायचा आहे. त्याच्यावरती गुलाबजल नंतर लावायचा आहे. चेहरा धुतल्यानंतर गुलाबजल लावायचा. आणि एक गोष्ट की कोमट पाण्याने चेहरा धुवा, कारण की त्यामध्ये मध वगैरे असतं ते गार पाण्याने निघत नाही, कोमट पाण्यानं निघतं आणि आपल्याला सर्दी सुद्धा होणार नाही तुम्ही गार पाण्याने जर तोंड धुतलात तर. त्याच्यानंतर गुलाबजल लावायचं. गुलाबजल तुम्ही कुठलंही घेऊ शकता किंवा घरामध्ये सुद्धा बनवू शकता. मी त्याचा तुम्हाला वेगळा व्हिडिओ तयार करून देईन. गुलाबजाम घरामध्ये कसं बनवायचं. या सगळ्या गोष्टी तुम्ही हिवाळ्यामध्ये जर केलात तर तुमचं आरोग्य अत्यंत असं छान राहील. आणि पुढे जर उन्हाळा येतोय त्याच्यासाठी आपल्याला शक्ती हवी असते. उन्हाने आपला जो ऱ्हास होतो आपल्या शरीराचा तो ह्याच्यामध्ये आपण भरून काढू शकतो. आपण जशी ट्रिपला जायसाठी पहिली तयारी करून ठेवतो, बॅग भरतो, गोळ्या आपल्याजवळ ठेवतो. तर ते का ठेवतो, आपल्याला काही ताप होणार असतो, आपल्याला उलटी येणार असते, आपल्याला माहीत असतं का नाही, पण आपण आधीच प्रिकॉशन्स टाकून ठेवतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण उन्हाळ्यात होणाऱ्या ऱ्हासासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण आधीच तयार करून ठेवायच्या आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा, तसेच शेअर करा आणि निरोगी राहा. हरिओम.